नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचा संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो स्टेप बाय स्टेप इथे सांगितलेला आहे, सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बरेचसे व्हिडिओ आपले कटिंगचे झालेले आहेत, म्हणून तुमच्यासाठी हा मी स्टिचिंगचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ घेऊन आलेले आहे. म्हणजे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना कुठे प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर करत आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा, मी कटोरी समोरासमोर ठेवून घेतलेली आहे आणि उलट बाजूवरती मी असं अस्तर ठेवलेलं आहे. तर आता आपण वेळ न घालवता स्टिचिंगला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता, अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे 5 नंबरची शिलाई आहे ती व्यवस्थित देऊन घ्यायची आहे. तर इथे बघा, आपल्या चॅनलवरती डेली मी तुम्हाला 28 ते 48 साईजपर्यंत कटोरी ब्लाउजची सीरीज आहे ती चालू केलेली आहे. तर 30 साईजपर्यंत मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि 32 साईजचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओ लवकरच माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी हा 36 साईजचा एक ब्लाऊज माझ्याकडे स्टिच करायला आलेला होता, म्हणून तुमच्याशी मी हा शेअर करत आहे, जेणेकरून तुम्हाला स्टिचिंगमध्ये सुद्धा कुठे प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला याच्यातून थोडासा का होईना अनुभव घेता येईल की कशा पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊज आहे तो सोप्या पद्धतीत स्टिच करायचा असतो. तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला जर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर तिथे जाऊन तुम्हाला लक्षात येणार आहे की एवढी सोपी पद्धत तुम्हाला आजपर्यंत यूट्यूबवरती कोणीच सांगितली नसेल. एवढ्या छोट्या छोट्या सिक्रेट टिप्स मी याच्यात शेअर करत असते मैत्रिणींनो, जेणेकरून तुम्हाला अगदी घर बसल्या फ्रीमध्ये इथे तुम्ही ब्लाऊज, ड्रेस सर्व काही अगदी क्लास न लावता मैत्रिणींनो तुम्हाला सहज घर बसल्या जमणार आहे. तर इथे बघू शकता, मी दुसरी कटोरी आहे त्याला पण व्यवस्थित कडेकडेने शिलाई देऊन घेतलेली आहे या पद्धतीने. तर आता आपण साईड पार्टला पण लगेचच इथे अस्तर आहे ते जोडून घेऊया. तर बघा, हा साईड पार्ट आहे आपला, तो या साईडला बंद बाजू आहे ती मी इथे कट करून घेते. अगदी हळुवारपणे तुम्हाला समजेल अशा पद्धतीत मी इथे कटोरी ब्लाऊज स्टिचिंग तुमच्याशी शेअर करत आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा, साईड पार्ट मी उलट बाजूवरती या पद्धतीने ठेवून घेतला. एकदा का तुम्हाला कटिंग व्यवस्थित जमलं की स्टिचिंग पण खूप सोपं वाटणार आहे मैत्रिणींनो. अगदी सोपी पद्धत आहे माझी कटिंगची. तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ, तसेच बाहीचे व्हिडिओ पण खूप व्हायरल झालेले आहेत मैत्रिणींनो, ते पाहिले नसतील तर तिथे जाऊन नक्की बघा. तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की एवढी सोपी पद्धत आहे माझी मैत्रिणींनो. तर 100% गॅरंटी मी देते, ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा शिवण क्लासची आवड नसेल तरी देखील त्यांना माझ्या पद्धतीने ब्लाऊज शिकवण्याच्या पद्धतीवरती त्या अगदी आरामात स्टिचिंग करायला शिकणार आहेत मैत्रिणींनो. तर इथे बघा, साईड पार्टला मी व्यवस्थित पिनअप करून घेतलं आणि आता याला पण आपण कडेकडेने शिलाई देऊन घेऊया. तर इथे थोडंसं व्हिडिओ फास्ट करते, फक्त कडेकडेनेच आपल्याला शिलाई द्यायची आहे. जिथे समजावून सांगायचं आहे तिथे मी तुम्हाला अगदी हळुवारपणे व्हिडिओ घेऊन सांगणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. तर येथे बघू शकता, व्यवस्थित या पद्धतीने 5 नंबरची शिलाई आहे ते आपल्याला आता दुसऱ्या पार्टला पण लावून घ्यायची आहे, साईड पार्टला. मैत्रिणींनो, कटोरी ब्लाऊजच्या मैत्रिणींना अवघड वाटतो तितका अजिबात अवघड नाही आहे. जर माझ्या पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केलं तर अगदी सोपा आहे कटोरी ब्लाऊज मैत्रिणींनो. आणि कोणत्याही मापाचा कटोरी ब्लाऊज तुम्ही अगदी आरामात आहे तो कटिंग करणार आहात जर माझ्या पद्धतीने तुम्ही कटिंग केला तर. म्हणून मी परत एकदा सांगत आहे, माझ्या चॅनलवरती जाऊन पाठीमागचे जुने व्हिडिओ आहेत ते पण बघू शकता तुम्ही, किंवा आता जी मी स्टार्ट केलेलं आहे सिरीज 28 ते 48 साईजची, तिथे पण तुम्ही पाहू शकता. अगदी तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे सुरुवातीपासून. तर आता योगपट्टीवरती अस्तर आहे ते मी सरळ बाजूवरती ठेवलेलं आहे आणि खालच्या साईडने इथे मी पाव इंचावरती शिलाई देऊन घेतली. या पद्धतीने योगपट्टी समोरासमोर ठेवायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बघा, पाठीमागे घेऊन, जर व्हिडिओ थोडासा फास्ट झालेला होता या पद्धतीने. तर इथे बघू शकता, योगपट्टीच्या अस्तरच्या साईडने जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेऊया. अगदी योगपट्टीच्या कडेकडेने व्यवस्थित आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, योगपट्टी जर बऱ्याच मैत्रिणींची चुकत असते लावताना, तर या पद्धतीने नक्की ट्राय करा. योगपट्टी लावायची पद्धत पण माझी खूप सोपी आहे आणि बऱ्याच मैत्रिणींना योगपट्टी स्टिचिंगमध्ये पण खूप प्रॉब्लेम्स येतात. तर ते बघा, मी व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने आपलं सर्व पार्टला अस्तर लावून झालेलं आहे. आता ते एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या बरोबरीने कट करून घेऊया. तर इथे बघू शकता, मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे. तर फक्त आपल्याला सर्व पार्ट्स आहेत ते अस्तरच्या बरोबरीने
इथे या पद्धतीने मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे अगदी फिनिशिंगमध्ये. जर मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओ बारकाईने बघितला तर तुम्हाला सर्व काही टिप्स आणि ट्रिक्स इथे लक्षात येणार आहेत मी सांगितलेल्या, आणि तुम्हाला तुमचा ब्लाऊज स्टिच करताना कोणत्याच अडचणी येणार नाहीत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला. मी व्हिडिओच्या मध्ये खूप साऱ्या टिप्स सांगत असते स्टिचिंग करताना, त्या तुमच्या मिस होणार नाहीत म्हणजे. तर बघा साईड पार्टचा पण मी इथे या पद्धतीने मेन फॅब्रिक अस्तरच्या बरोबरीने व्यवस्थित कटिंग करून घेतलं फिनिशिंगमध्ये, आणि अगदी परफेक्ट आपलं अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला लागलेलं आहे. कुठेही चून वगैरे आलेली नाही, बघू शकता. एवढे सुंदर आपले सर्व पार्ट्स आहे ते अस्तर लावून तयार झालेले आहेत. मी तुम्हाला वन बाय वन सर्व दाखवत आहे, बघू शकता. आणि या पद्धतीने आपली योगपट्टी लागलेली आहे अगदी फिनिशिंगमध्ये. तर आता एक एक पार्टला मी तुम्हाला टक्स कसा मारायचा कटोरीला ते दाखवते. तर या पद्धतीने कटोरी आहे ती फोल्ड करायची आहे, बघू शकता. मधोमध फोल्ड करून घ्यायची आणि इथे तुम्ही या पद्धतीने टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी खालच्या साईडला 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे आणि उभा टक्स आहे तो 2.5 इंचाचा घेतलेला आहे. तर आता आपण टक्स व्यवस्थित मारून घेऊया. या पद्धतीने टक्स आहे तो आपला कटोरीचा येणार आहे. आणि बघू शकता आपली कटोरी आहे ती एकदम परफेक्ट इथे तयार झालेली आहे अगदी फिनिशिंगमध्ये. आणि इथे मार्जिन सोडून दोन्ही साईडला इथे बरोबर आपली 5.5 इंचाची कटोरी आहे ती परफेक्ट रेडी होत आहे. तर आता त्या टक्सला आता मी डबल शिलाई देऊन घेते. तुम्ही पण या पद्धतीने अगोदर मोजून घ्यायचा आहे. आपली कटोरीचा जो मेन पार्ट असतो 5 इंचाचा 5.5 इंचाचा, तो शिलाई मार्जिन सोडून व्यवस्थित येत आहे की नाही, आणि नंतर मग टक्सला डबल शिलाई द्यायची. म्हणजे आपलं कटोरी आहे ती परफेक्ट आलेली आहे की नाही हे समजतं. तर इथे बघू शकता मी दुसऱ्या पण पार्टला कटोरीच्या इथे टक्स मारून घेते. तर हे मध्ये मध्ये असले प्रॉब्लेम्स होत राहतात मैत्रिणींनो टेलरच्या आयुष्यामध्ये, मध्येच धागा तुटणे वगैरे. तर इथे बघा दुसऱ्या पार्टला पण इथे या पद्धतीने टक्स मी मारून घेतलेला आहे. तर इथे डबल शिलाई देऊन घेऊया. तर याच्यामध्ये खूप पेशन्सची गरज असते मैत्रिणींनो. जर तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक जर तुम्ही सर्व काही गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हाला अजिबात शिवणकाम किचकट वाटणार नाही. एकदम सोपं आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा पाव ते अर्धा इंचाचं अंतर असं सोडून मी टक्स आहे तो कट करून घेतलेला आहे. म्हणजे आतल्या साईडला कापड आहे ते आपल्या स्टिचिंगच्या वेळेस मध्ये येत नाही. तर या पद्धतीने ही एक टिप्स लक्षात ठेवा. आणि बघा समोरासमोर आपण कटोरी ठेवलेली आहे आणि किती परफेक्ट आपलं इथे कटोरीचं टक्स देऊन झालेलं आहेत, बघू शकता. आता साईड पार्टला कटोरी कशी जोडायची. बऱ्याच मैत्रिणींची कटोरी आहे ती जास्त होते किंवा कमी पडते. तर ते तसं होऊ नये म्हणून मी तुम्हाला इथे टिप्स सांगते बघा. तर खालच्या साईडने अशी कटोरी एकदा चेक करायची आणि या पद्धतीने बघा तुम्ही उलट साईडने पण अशी चेक करू शकता. तुम्हाला कोणत्या साईडने परफेक्ट वाटेल त्या साईडने तुम्ही इझी वाटेल त्या साईडने तुम्ही कटोरी जोडू शकता. तर मी इथे या पद्धतीने साईड पार्ट गोल गोल फिरवत मला सोपी वाटते त्याच्यामुळे या पद्धतीने मी जोडून घेते. सर्वांची पद्धत आहे ती शिकवण्याची शिवण्याची वेगळी पद्धत असते मैत्रिणींनो. तर इथे बघा मी अगदी बारीक शिलाई करून घेतलेली आहे आणि कटोरी बघा आपली कुठेच कमी किंवा जास्त झालेली नाही, एकदम परफेक्ट बसलेली आहे. आणि गळ्याचा शेप अशी पण तुम्ही बघू शकता कटोरी एकदम परफेक्ट आलेली आहे आणि गोल गळ्याचा आकार पण सुंदर आलेला आहे. आणि आता आपण इथे डबल शिलाई देऊन घेऊया. अगोदर चेक करायचं आणि नंतर मग डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे गोलाकार शेप आहे तिथे व्यवस्थित हळूवारपणे शिलाई द्यायची असते. तर पहा आपली एक साईडची कटोरी कशी परफेक्ट जोडायची असते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता दुसऱ्या साईडची पण कटोरी आपण जोडून घेऊया त्याच पद्धतीने. दुसऱ्या साईडला आपल्याला या पद्धतीने कटोरी आहे ती खालच्या साईडला ठेवायची आहे आणि सेम त्याच पद्धतीने साईड पार्ट असा गोल गोल फिरवत चेक करायचा आहे. तर एकदम बरोबर येत आहे, बघू शकता. तर आता मी लगेचच ती जोडून घेते. इथे थोडीशी टीप आहे ती आपल्याला लॉक करून घ्यायची आहे अगोदर आणि नंतर मग हळूवारपणे गोल गोल फिरवत आपल्याला शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे. तरी ते कापड बिलकुल खेचायचं नाही. कापड जर तुम्ही खेचलं तर कटोरीचा साईड पार्ट किंवा कटोरी तुमची कमी किंवा जास्त होऊ शकते मैत्रिणींनो. अगदी हलक्या हाताने गोलाकार इथे कटोरी आहे ती जोडायची असते. तर बघा कुठेच कमी किंवा जास्त आपली कटोरी होत नाही, एकदम परफेक्ट आलेली आहे. तर आता याला पण मी डबल शिलाई देऊन घेते.
तर मैत्रिणींनो, माझ्या पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाऊज स्टिच केला तर कुठेच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही याची गॅरंटी मी देते मैत्रिणींनो. आणि अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कटिंग पण शेअर करत असते. तर इथे बघा, याचे कट्स मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं फिटिंग आहे ते एकदम प्रॉपर बसतं ब्लाऊज घातल्यानंतर. तर पहा, असे कट्स मारून घ्यायचे आहेत आतल्या साईडला. शिलाई मार्जिनवरती व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं बघा या पद्धतीने. तर दोन्हीही पार्टला मी आता कटोरी तुम्हाला कशा पद्धतीने जोडायची ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि एकदम परफेक्ट कटोरी आपली साईड पार्टला लागली गेली आहे. आता आपण योगपट्टी अगदी सोप्या पद्धतीत कशी जोडायची हे तुम्हाला सांगते, कारण बऱ्याच मैत्रिणींना योगपट्टीमध्ये पण खूप प्रॉब्लेम्स येतात. तर योगपट्टी जोडायची अगदी सोपी पद्धत आहे माझी, ती मी तुमच्याशी इथे शेअर करते. तर ही या साईडची योगपट्टी आहे आपली, समोरासमोर ठेवून घ्यायची आहे बघा. अगोदर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व स्टेप आहे ते फॉलो करायचे आहेत. समोरासमोर योगपट्टी ठेवून दिली. आता हा एक पार्ट बाजूला ठेवू. आता तुम्हाला अगोदर या पार्टला मी योगपट्टी कशी जोडायची ते दाखवते. तर समोरासमोर ठेवल्यानंतर योगपट्टी त्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि आता इथे थोडासा टोक येऊ द्यायचा आहे खालच्या साईडने आणि मग उलट बाजूने आपल्याला त्याच्यावरती शिलाई द्यायची आहे. तर इथे बघा, अगदी बारीक शिलाई करायची आणि टीप तिथे लॉक करून घ्यायची फ्रंटला. आणि त्या हा टक्स आहे तो असा छोटासा त्रिकोणात फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे शिलाईच्या मधोमध तो आडवा येत नाही मैत्रिणींनो. आणि या पद्धतीने शिलाई मार्जिन आहे ते आतल्या साईडला ठेवायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर आता पहा, मी तुम्हाला ब्लाऊज ओपन करून दाखवते. तर या पद्धतीने आपली योगपट्टी लागली जाते. ठीक आहे. तर एकदम परफेक्ट जोडली आहे, बघू शकता. तर हुक लूकच्या साईडने पण आपली एकदम सरळ योगपट्टी लागली गेली आहे. आणि आता वरच्या साईडने असं फोल्ड करत आणायचं आणि त्याच्यावरती बघा मेन अस्तरवरती आपल्याला हे या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे. आणि खालच्या साईडने या पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे उलट बाजूने. फक्त गोल गोल गुंडाळत मी आणलेला आहे, बघू शकता. व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर व्हिडिओ पाठीमागे घेऊन तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो. अगदी सोपी पद्धत आहे. आणि या पद्धतीने तुम्ही योगपट्टी लागली तर अगदी आतल्या साईडचं शिलाई मार्जिन आहे ते सर्व आपले इनविजिबल तयार होतं, म्हणजे कुठेच धागे दोरे राहणार नाही तुमचे. एकदम फिनिशिंगमध्ये लागली जाते आपली योगपट्टी. तर आता या पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे. टीप व्यवस्थित लॉक करून घ्यायची आपल्याला, टोक आहे तिथे. आणि नंतर आता सरळ करून घेतलेला आहे, बघू शकता मी. आणि पाहू शकता तुम्ही योगपट्टी आपली एकदम परफेक्ट लागलेली आहे. आणि इकडे थोडंसं एक्स्ट्रा वाटत आहे ते कट करून घ्यायचं. तर बघा, एवढी सोपी पद्धत आहे माझी योगपट्टी लावायची. आणि आतल्या साईडनं पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर बसते योगपट्टी मैत्रिणींनो. तर फ्रंट पार्टला योगपट्टी कशी लावायची हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर एवढाच माझ्यावरती रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ होता. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.